नमस्कार मित्रांनो, तर आज आपण जाणार आहे अर्जुन साखर धरणला. सटाणाला दीदी राहते, ती येणार होती. मोठ्या गाडीवर काय लगेच येऊन लागतो, मग येऊन लागलो डायरेक्ट. इकडे येऊन पाहतो तर गेट बंद होतं आणि तो गेट बंदच राहतो. आणि मित्रांनो, तुम्हाला या धरणची थोडीशी इन्फॉर्मेशन देऊन देतो. हा धरण आपल्या कळवण तालुक्यातच आहे. आपल्या कळवण पासून 38 किलोमीटर आहे. तर तुम्हाला फिरायचं आहे तर तुम्ही बी येऊ शकतात. आणि हा ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी इन्फॉर्मेशन होती. मग काय पुढे आलो, थोडस धरण पाहिला. आणि मित्रांनो, इथं पुढे काय ते मला तुम्ही कॉमेंट मध्ये सांगा. आणि पाणी तर खूपच होतं. थोडं पाण्याजवळ आलो, मस्त फोटो काढले. आणि आता हिवाळा बी संपत आला म्हणून थोडीशी थंडी कमी होती. आणि तिकडे जाऊ तर देत नाही म्हणून मोबाईलवर न झूम करून पाहून घेतलं. आम्हाला भूक बी खूप लागली होती. इथलेच एक ओळखीचे काका आहेत, त्यांनी घरूनच मासे आणि ते फ्राय बनवून आणलेलं. तर जेवायलाच आम्ही पुढे आलो, मस्त स्पॉट शोधत होतो. स्पॉट बी सापडून गेलेला तुम्ही पाहू शकतात. तिकडे ते पुढे काका जात आहेत, त्यांनी सगळे अरेंजमेंट केलेली. तसंच पुढे आलो आणि तिथे एक बैल होता, आमच्याकडेच पाहत होतं. म्हटलं का मारायला सुटतो. आणि दुसरीकडून जागा बी नव्हती म्हणून घेतलं देवाचं नाव आणि चालू पडलो पुढे. प्रभु हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? आपल्याला तर काही झालं नाही. जे बी काही साहित्य होतं ते ठेवून दिलं आपण. आणि तुम्ही मित्रांनो व्ह्यू पहा. तसंच आम्ही जेवायला बसून गेलो. जेवण एकदम भारी होतं. मग काय जेवण करून आम्ही निघालो घरी. चला मग मित्रांनो, लाईक आणि सबस्क्राईब करून द्या. बाय बाय.